नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा राजकीय निर्णय घेण्यात आलाय. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी आज दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. या बैठकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचे अधिकृत पत्र सादर केलं आहे. दरम्यान शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्यात. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भेटीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाला उपमुख्यमंत्री पदासाठी अंतिम मान्यता देण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दुःखद परिस्थितीतही पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या भावना जपत जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचं कौतुक केलं असून संघटना सांभाळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.